यशस्वी वाटचाल. शिवसेना आणि मराठी माणूस हे एक अभेद्य आणि अतूट असं नातं आहे. अशाच ग्रेट व्यक्तिमत्वांचा अप्रतिम उलगडा ग्रेट 8 पहा फक्त IBN लोकमत. प्रायोजक आहेत डी इंडिका विस्टा, वेलकम टू द विस्टा व्ह्यू ऑफ लाईफ आणि सिलिकॉन व्हॅली आंतरराष्ट्रीय IT शिक्षण संस्था. मायेच्या हळव्या स्पर्शा. कविता मला जशी सुचते तशी मी लिहितो. We are Indian women. We have different way compared to other women. माझ्या हृदयात क्रिकेट आहे. मी समर्थ आहे, माझ्या मध्ये येण्याची कोणाची हिंमत नाही. मानव धर्मच हाच खरा मी एकच धर्म आहे. आंदोलन म्हणजे कोणाच्या विरोधात नसतं. जब तक जीवन है तब तक संघर्ष है. आपल्या अतुल्य कामगिरीने कीर्तिवंत बनलेल्या दिग्गजांचे तेजस्वी विचार, अनोखे दृष्टिकोन, समृद्ध अनुभव फक्त IBN लोकमतवर. दिवसभराच्या धकाधकीमुळे तुम्ही असता देश विदेशातील लक्षवेधी घटनांपासून अनभिज्ञ, विविध क्षेत्रातील उलाढालींपासून अपरिचित. पण या धावपळीत रोजच्या घडामोडींवर टाका एक नजर. देशाचं लक्ष लागलंय ते. हा खेळ इथेच संपलेला नाही. रोज रात्री 9 वाजता पहा प्राईम टाइम फक्त IBN लोकमतवर. प्रायोजक आहेत अनवॉन्टेड 72 इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह टॅबलेट आणि कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट. कोहिनूरच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळतेच. महाराष्ट्र राज्यानं 50व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे. त्यानिमित्तानं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं केलं जात आहे आणि त्यानिमित्तानंच काल विधान भवनाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. याचवेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या चरित्र ग्रंथाचं प्रकाशनही राष्ट्रपतींनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा, या पुतळ्याचं अनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अनेक मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं झाली. आज एका महिला राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे आणि त्याचा सन्मान मला मिळाला याचा मला अतिशय आनंद आहे. आणि ते एका महाराष्ट्र कन्येच्या हस्ते होत आहे ही विशेष गौरवाची बाब आहे माझ्यासाठी सुद्धा, असं मला इथे नमूद करावंसं वाटतं. राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राष्ट्रकुल संसदीय मंडळानं महाराष्ट्र शाखेचे पुरस्कार जाहीर केले. त्यानुसार अनेक ज्येष्ठ नेत्यांसह विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांचाही गौरव करण्यात आला. जीवन गौरव पुरस्कारानं शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव, अशोक चव्हाण, दत्ताजी नलावडे यांच्यासह 14 जणांना सन्मानित करण्यात आलं. मी शिवसेना सुरू झाल्यापासून शिवसैनिक आहे आणि पहिल्याच निवडणुकीत मुंबई महापालिकेत 1968 सालापासून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो. तो आज तागायत 2009 पर्यंत मी लोकप्रतिनिधी आहे. हे केलेले कार्य, या कार्याचा गौरव आहे असं मी समजतो. विधिमंडळात उत्कृष्ट भाषणासाठी राजेंद्र दर्डा, भाई जगताप, नरसय्या आडाम यांच्यासह एकूण 17 जणांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसंच उत्कृष्ट संसदपटू म्हणून रामदास कदम, वर्षा गायकवाड, गिरीश बापट यांसह एकूण 13 जणांना गौरवण्यात आलं. माझं मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न समजून त्याची विधिमंडळामध्ये मी नीटपणे मांडणी करू शकलो आणि मला उत्कृष्ट वक्ता म्हणून पुरस्कार मिळाला याचा निश्चितच मला आनंद होतोय. माझे वडील कैलासवासी जवाहरलालजी दर्डा जे विधिमंडळाचे 24 वर्ष सदस्य होते, ते जर आज असते तर आपल्या मुलाचं यश पाहून निश्चितच त्यांना खूप आनंद झाला असता. महाराष्ट्रामधल्या महिलांना राजकारणामध्ये उत्तम काम करता येतं हे पुढच्या काळात इतिहासाने म्हणावं ही आमच्यावर जबाबदारी आहे असं मला वाटतं. हा पुरस्कार मिळाला म्हणजे सगळं मिळालं असं नाही, तर पाय जमिनीवर ठेवून यापुढे अधिक काम करण्याची प्रेरणा मिळालेली आहे. पाठीवर एक थाप मिळाली, ही थाप आणखी लढ यासाठी असं मी मानतो. या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात अनेक आजीमाजी सदस्यांचा गौरव करण्यात आला. त्यामुळे साहजिकच जवळपास 20 वर्षांहून अधिक काळ विधानसभा सदस्य राहिलेल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही मिश्किलपणे आपल्याला हा पुरस्कार मिळाला असता तर बरं झालं असतं अशी खंत व्यक्त केली. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश पडवळकरसह आशिष जाधव, IBN लोकमत, मुंबई. आणि यानंतर आता स्पोर्ट्स अपडेट.
ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडल विजेता कुस्तीपटू सुशील कुमारनं आणखी एक गोल्ड मेडल आपल्या खात्यात जमा केलंय. जर्मनीतल्या डॉर्टमंड इथं झालेल्या ग्रँड प्री इंटरनॅशनल कुस्ती स्पर्धेमध्ये 66 किलो वजनी गटात सुशीलनं गोल्ड मेडल पटकावलंय. पण फक्त सुशीलच नाही तर या स्पर्धेमध्ये भारतानं एकूण 5 मेडल्स मिळवली आहेत. महाराष्ट्राच्या राहुल आवारेनं फ्रीस्टाईल प्रकारामध्ये 55 किलो वजनी गटात भारताला दुसरं गोल्ड मिळवून दिलं. ऑलिम्पियन राजीव तोमरनं फ्रीस्टाईल प्रकारामध्ये 120 किलो वजनी गटामध्ये एकमेव सिल्व्हर मेडल मिळवून दिलं. रमेश कुमार आणि रविंदर सिंग यांनी ब्रॉन्झ मेडल्सची कमाई केली. ज्येष्ठ सुलेखनकार कमल शेडगे यांच्या सुलेखन संग्रहांचं प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतंच पार पडलं. त्यावेळी ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपेही उपस्थित होते. सुंदर अक्षराला दागिना म्हटलं जातं आणि ते किती खरं आहे ते कमल शेडगेंची ही कॅलिग्राफी पाहिल्यानंतर लगेचच लक्षात येतं. त्यांची ही अक्षरं एखाद्या चित्रापेक्षाही जास्त बोलकी आहेत. अनेक नाटकांची सिनेमांची शीर्षकं त्यांनी डिझाईन केली आहेत. या शीर्षकातूनच त्यांनी नाटक सिनेमाचं कथानक आपल्यासमोर उभं केलं. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याच अक्षरांचं कलेक्शन असलेल्या त्यांच्या कमलाक्षर या पुस्तकाला मात्र तब्बल 2 वर्ष कुणीही प्रकाशक मिळत नव्हता. अखेर राजेंद्र प्रकाशननं ही जबाबदारी उचलली. खरं ते पुस्तक 2 वर्षापूर्वी येणार होतं, पण कुठे रखडत गेलं आणि शेवटी ते मीच काढणार होतो. इतका माझं हे डेस्परेट झालो मी. राज ठाकरे यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं. कलेबद्दल किंवा कलाकाराबद्दल कोणीच कसं जागरूक नसतं हे त्यांनी एका प्रसंगातून सांगितलं. मी मध्ये जेव्हा जुन्या सगळ्या पेंटिंग आणि स्कल्पचरचं जेव्हा एक्झिबिशन लागलं होतं जीजी स्कूल ऑफ आर्टमध्ये, तिथे गायतोंडेंचं पेंटिंग होतं आणि मी पुन्हा ते पाहिलं. म्हटलं असं का दिसतंय ते पेंटिंग, म्हणून मी त्यांना विचारलं. आपण कल्पनाच नाही करू शकत इतक्या मूर्ख डोक्याची, इतक्या रेम्या डोक्याची माणसं तिथे भरलेली असतात. गायतोंड्यांचं पेंटिंग त्या फ्रेम मध्ये बसलं नाही म्हणून कापलं. कलेला आणि कलाकारांना जपण्यासाठी शासनाकडे बोट दाखवण्यापेक्षा अशी पुस्तकं विकत घेऊन कलाकारांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी आता आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील शेजवळसह विनोद घाटगे, IBN लोकमत, मुंबई. तर हा होता पहिला गजर. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत. आता प्रत्येक शनिवार आणि रविवार असेल खास. शनिवारी करिअरच्या मार्गावर तुमचा दीपस्तंभ टेक ऑफ. तरुणाईच्या उत्साहाची कौतुकास्पद घोडदौड युथ ट्यूब. नामवंत व्यक्तींचे तेजस्वी विचार ग्रेट भेट. आणि रविवारी आर्थिक फायद्यांची समीकरणं श्रीमंत भा. लक्षवेधी घटनांचा खोलवर तपास, रिपोर्टाज, आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचं विश्लेषण. रविवार स्पेशल. माहिती, बातम्या आणि मनोरंजन फक्त IBN लोकमतवर. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा IBN लोकमतनं केला सतत पाठपुरावा. खोटे आरोप. हल्ले आणि धमक्यांना भीक न घालता आम्ही केली जनजागृती. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध IBN लोकमतनं छेडली मोहीम. निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज IBN लोकमत. चला जग जिंकूया. वरळी वांद्रे सीलिंगचं आज सोनियांच्या हस्ते होणार दिमाखात उद्घाटन. पहिले 4 दिवस टोल फ्रीचे. जगाच्या नकाशावर मुंबईचा नवा लँडमार्क. लेझर शोनं झळाळला वरळी वांद्रे सीलिंग.
नमस्कार, मी चेतन. सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे. मुंबईकरांचं स्वप्न आज पूर्ण होतंय. आज वरळी बांद्रे सिलिंगचं उद्घाटन होतंय. याविषयी आपण पाहणारच आहोत, पण आता पाहूयात सकाळच्या बातम्यांमध्ये काही इतर हेडलाईन्स. कोटा म्हणजे आरक्षण नव्हे, राज्य सरकारचं स्पष्टीकरण. 11वीच्या प्रवेशासाठीच्या 90-10 कोट्याचा फैसला आज येण्याची शक्यता. शायनी अहुजाची DNA टेस्ट पॉझिटिव्ह. मोलकर्णीवर बलात्कार केल्याच्या आरोपावर शिक्कामोर्तब. UPA सरकारच्या स्थापनेनंतर सोनिया गांधी पहिल्यांदाच